नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा सेशन खूप महत्त्वाचा सेशन असणार आहे. कारण आज आपण तब्बल 100 प्रश्न बघणार आहोत लॉजिकल रिझनिंग या युनिटवरती. आजच्या सेशनमध्ये लॉजिकल रिझनिंग हा युनिट पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी तयारी करत आहात तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी मी घेऊन आलेलो आहे. येणाऱ्या 1 एप्रिल पासून पेपर 1 साठी नवीन बॅच सुरू होत आहे. ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये 75 पेक्षा जास्त गुण मिळवण्याची तयारी आपण करणार आहोत. तर लगेचच सर्वांनी आजच्या आज नवीन बॅच जी आहे ती जॉइन करायची आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे, जे तुमचे पूर्ण 10चे 10 युनिट कव्हर करणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, जे तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर करतील. MCQs आणि PYQsचा वापर करून तुम्ही तुमची प्रॅक्टिस करू शकता. यामध्ये लाईव्ह सेशन्स असणार आहेत, ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट, पूर्ण चॅप्टर्स, पूर्ण 10चे 10 युनिट जे आहेत, ते लाईव्ह तुमच्या समोर प्रसारित होणार आहेत आणि त्यामधून तुमचे जे काही डाउट्स आहेत, ते तुम्ही क्लिअर करू शकणार आहात. आणि साप्ताहिक चाचणी तुमची घेतली जाणार आहे. त्यासोबतच 2000 पेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे की प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे आणि त्या ॲप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ते कसं करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. बघा, ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉइन करायचं आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. खाली स्टोअर सेक्शन आहे. स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट. ठीक आहे. महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल, महाराष्ट्र सेट 2025 पेपर 1. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल. तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील. डेमो सेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत. एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉइन कराल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील, ओपन होऊन जातील. तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही आज कोर्स जॉइन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो त्यामुळे फटाफट जायचंय, ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉइन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे. खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ती दोन्ही खोटी असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खरे असेल तरी? ऑप्शन्स काय आहेत? ए. सर्व धातू वायू आहेत. बी. काही धातू वायू आहेत. सी. काही धातू वायू नसतात. आणि डी. कोणतेही धातू वायू नाहीत. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. 1. ए आणि डी. 2. बी आणि सी. 3. ए आणि बी. आणि 4. सी आणि डी. ठीक आहे. यामध्ये राईट आन्सर जो आहे तो आहे बी आणि सी, म्हणजेच काही धातू वायू आहेत आणि काही धातू वायू नसतात. बघा, दोन विधाने एकत्र अशा प्रकारे संबंधित असतील की ते दोन्ही खोटे असू शकत नाहीत, पण ते दोन्ही खरे असू शकतात. बरोबर. तर ती कशी आहेत? कॉन्ट्ररी म्हणजे विरोधी नसून सब कॉन्ट्ररी अर्धविरोधी विधाने असतात. बरोबर ना? मग दिलेल्या विधानामध्ये बघा, पहिले दिले ऑल मेटल्स आर गॅसेस. ऑल मेटल्स आर गॅसेस. सर्व धातू वायू आहेत. बरोबर. हे कसं आहे? सार्वत्रिक सकारात्मक विधान आहे. बरोबर ना? ऑल मेटल्स म्हटलं तर सर्वच याच्यामध्ये सकारात्मक झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे. बरोबर. बी काय म्हणते? सम मेटल्स आर गॅसेस. काही धातू वायू आहेत. बरोबर. विशिष्ट सकारात्मक आहे म्हणजे अर्ध है ना, अर्ध आहे. काही धातू वायू आहेत. पूर्ण आहेत का किंवा पूर्णच धातू वायू नाहीत का असं म्हटलं का? नाही. काही धातू वायू आहेत म्हणजे काही नसणार आहेत. बरोबर. मग बी म्हणते की काही धातू वायू आहेत आणि सी म्हणते की काही धातू वायू नसतात. आलं का लक्षात? मग विशिष्ट नकारात्मक विधान आहे सी आणि विशिष्ट सकारात्मक विधान आहे ऑप्शन बी. बरोबर. त्यामुळे बी आणि सी आपलं काय होत आहे? अशी विधाने की ती संबंधित आहेत, की ती दोन्ही खोटी असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खरी असले तरी. समजलं?
आणि डी जे आहे नो मेटल्स आर गॅसेस, सार्वत्रिक नकारात्मक आहे. बरोबर ना, पूर्णच नकारात्मक आहे यामध्ये. पूर्ण सकारात्मक आहे पहिला आणि शेवटचा जो आहे तो पूर्णच नकारात्मक आहे. यामध्ये काय विचारलंय की दोन्हीही खोटे असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खरे असतील, म्हणजे सब कॉन्ट्ररी आपल्याला पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे बी आणि सी हे उत्तर बरोबर येतं. समजलं? म्हणजे बघा, सब कॉन्ट्ररी अर्धविरोधी जो आहे है ना, म्हणजेच बी आणि सी जो ऑप्शन आहे राईट, हे विधाने दोन्ही एकाच वेळी खरं असू शकतात पण दोन्ही खोटे असू शकत नाहीत. समजलं का? ते कुठले असणार? ए आणि ई. बरोबर? त्यामुळे ऑप्शन आपला बी आणि सी येतोय, ज्या ठिकाणी दोन्हीही एकाच वेळी खरे असू शकतात पण दोन्ही खोटे असू शकत नाहीत. पुढचा प्रश्न बघा, शेवटच्या वेळी मी माझे हात प्रथम आणि माझे पाय दुसऱ्यांदा ताणले तेव्हा मी माझी शर्यत जिंकली. त्यामुळे स्ट्रेचिंग सिक्वेन्सने माझा वेग वाढवला असावा. वरील विधानात कोणती अनौपचारिक चूक आहे? कोणती फॅलसी आहे? पोस्ट हॉक, फॉल्स अल्टरनेटिव्ह, हॅस्टी जनरलायझेशन की स्लिपरी स्लोप? तर हे काय आहे? हे आहे पोस्ट हॉक. ठीक आहे, पोस्ट हॉक जे आहे या लॉजिकला फॉल्स किंवा फॉलसीचा अर्थ असा होतो की एखादी घटना दुसऱ्या घटनेनंतर घडली म्हणजेच ती पहिल्या घटनेमुळे झाली असं गृहीत धरलं जातं. समजते का? त्याला म्हणतो पोस्ट हॉक किंवा अर्गो प्रॉप्टर हॉक, हे जरी असलं तरी सेम झालं. आता या विधानामध्ये काय म्हटलंय की व्यक्ती असं सांगत आहे की प्रथम हात आणि नंतर पाय स्ट्रेच केल्यामुळेच त्याची गती वाढली आहे, है ना, आणि तो शर्यत जिंकलेला आहे. परंतु या दोन घटनांमध्ये कारण आणि परिणामाचे निश्चित नाते सिद्ध झालेलं आहे का? नाही. यशस्वी होण्यामागे इतर अनेक घटक असू शकतात. सराव असू शकतो, फिटनेस, आहार, मानसिक तयारी, या सर्व गोष्टी असतात, है ना. त्यामुळे फक्त ट्रेनिंगच्या क्रमावर तो अवलंबून आहे असं मानणे चुकीचं आहे. मग इतर पर्यायाचं जर आपण बघितलं, स्पष्टीकरण केलं, है ना, जसं की फॉल्स अल्टरनेटिव्ह म्हटलं, तर दोनच पर्याय उपलब्ध असल्याचे चुकीचे गृहीतक मानले जाते, है ना. येथे तसं घडलेलं नाहीये. करेक्ट. हॅस्टी जनरलायझेशन, कमी उदाहरणांच्या आधारे लवकर निष्कर्ष काढणं, म्हणजे एक्झाम्पल म्हणून म्हटलं तर मी एकदा याप्रमाणे स्ट्रेचिंग केले आणि जिंकलो, त्यामुळे हा नियम सर्वांसाठी लागू आहे. बरोबर. स्लिपरी स्लोप, एखादी कृती पुढे अनेक अनिष्ट परिणामांना कारणीभूत ठरते किंवा ठरेल असे चुकीचे गृहीतक धरणे, म्हणजे जर मी स्ट्रेचिंग योग्य क्रमाने केलं नाही तर मी कधीच शर्यत जिंकू शकणार नाही, याला आपण स्लिपरी स्लोप म्हणतो. हे सुद्धा याच्यामध्ये आहे का? नाही. यामध्ये काय पोस्ट हॉक आहे, म्हणजेच काय केलंय त्यामध्ये की असं मानलं जात आहे की एक असा लॉजिक लावलेला आहे की एखादी घटना दुसऱ्या घटनेनंतर घडली तर ती पहिली घटनेमुळे झाली आहे असं गृहीत धरलं जातं, त्याला पोस्ट हॉक म्हटलं जातं. खालीलपैकी कोणते विधान तार्किकदृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? म्हणजे कोणतेही धातू वायू नाहीत. नो मेटल्स आर गॅसेस, है ना, या विधानाशी कोणतं विधान तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? ऑप्शन्स आहेत, सर्व गैरधातू वायू आहेत, कोणतेही वायू धातू नसतात, कोणतेही धातू गैरवायू नसतात आणि सर्व गैरवायू गैरधातू आहेत, है ना. तर ऑप्शन बी बरोबर आहे, कोणतेही वायू धातू नसतात. ठीक आहे, समतुल्य विचारलं ना, समतुल्यमध्ये विधान कुठलं दिलंय? कोणतेही धातू वायू नसतात. मग त्याच्याशी सिमिलर म्हटलं तर बीच येणार आहे, म्हणजे सेकंड ऑप्शनच येणार आहे, कोणतेही वायू धातू नसतात. बरोबर ना. आता सर्व गैर धातू वायू आहेत, बरोबर. ऑल नॉन मेटल्स आर गॅसेस हे जे दिलेलं आहे हे चुकीचं आहे, कारण मूलभूत विधान फक्त धातूबद्दलच बोलत आहे, है ना. अधातूबद्दल काही सांगत आहे का? नाही. त्यामुळे ऑल नॉन मेटल्स म्हटलं तर काही संबंध येत नाही, ते मेटल्स बद्दल सांगितलेलं आहे. पुढचं म्हणते की थर्ड घेऊया अगोदर, की नो मेटल्स आर नॉन गॅसेस, है ना, कोणतेही धातू गैरवायू नसतात. हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण नो मेटल्स आर गॅसेस याचा अर्थ असा नाही की धातू वायू नसलेले देखील नाहीत, म्हणजे नॉन गॅसेस नाहीत, है ना, असं नाहीये, म्हणून ते सुद्धा चुकतं. आणि शेवटचं काय म्हटलं की ऑल नॉन गॅसेस आर नॉन मेटल्स, बरोबर, सर्व गैरवायू गैरधातू आहेत. हे विधान सुद्धा चुकीचं आहे, कारण धातू हे देखील वायू नसलेले आहेत पण ते अधातू नाहीत.
त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं आणि आपलं सेकंड बरोबर येतं, कारण नो गॅसेस आर मेटल्स असं म्हटलेलं आहे ठीक आहे. ठीक आहे, म्हणजेच आपला जो सेकंड ऑप्शन आहे नो गॅसेस आर मेटल्स हे मूळ विधानासोबतच त्याच्याशी संबंधित आहे, त्याच्याशी समतुल्य आहे. जर कोणतेही धातू वायू नाहीत हे सत्य असेल तर याचा अर्थ कोणतेही वायू धातू नाहीत हे सुद्धा खरंच असणार आहे. बरोबर, त्यामुळे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. न्यायशास्त्रीय भारतीय तर्कशास्त्रानुसार खालील युक्तिवादात कोणता गैरसमज आहे? ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो. ठीक आहे, काय हे सांगायचं आहे आपल्याला. अनुपस्महारी, साधारण, स्वरूपसिद्धी की विरुद्ध? तर हे आहे आपलं विरुद्ध. काय म्हटले या ठिकाणी की साऊंड इज इटर्नल बिकॉज इट इज प्रोड्युस्ड. ध्वनी शाश्वत आहे कारण तो निर्माण होतो. मग हे काय आहे? विरुद्ध. का? हे जे विरुद्ध जे आहे फॉलेसी म्हणजे हेत्वाभासाचा एक प्रकार आहे जो विपरीत परिणाम दर्शवतो. आता या ठिकाणी बघा काय सांगितलंय, ध्वनी नित्य आहे म्हणजेच शाश्वत आहे, तो उत्पन्न होतो असे दिलेलं आहे. बरोबर ना. आता उत्पन्न होतो म्हणजेच प्रोड्यूस होतो हे स्वतः अनित्यता दाखवतं, अशाश्वतपणा दाखवतं. ठीक आहे, कारण जे काही उत्पन्न होतं ते नष्टही होतं. बरोबर, त्यामुळे ध्वनी शाश्वत आहे हा निष्कर्ष तो उत्पन्न होतो या कारणामुळे खोटा ठरतो. राईट, आणि कारण आणि निष्कर्ष याच्यात विरोध असल्याने हा विरुद्ध हेतुभास आहे. आलं लक्षात? हे लॉजिक आहे याच्यामध्ये. पुढे, खालील युक्तिवादात कोणती चूक झाली आहे? एक समाज म्हणून गरजूंना आधार देणे आपले कर्तव्य आहे कारण त्या लोकांकडे पुरेशी संसाधने नाहीत, त्यांचा समाजाच्या संसाधनावर हक्क आहे. ठीक आहे, काय विचारलं याच्यात या दिलेल्या स्टेटमेंटमध्ये युक्तिवाद कोणती चूक झालेली आहे? बेगिंग द क्वेश्चन, समीकरण म्हणजे इक्वोव्होकेशन, इक्विव्होकेशन आणि फॉलसी ऑफ कंपोजिशन की अपील टू इमोशन. ठीक आहे, यामध्ये बेगिंग द क्वेश्चन प्रश्न विचारणे किंवा बेगिंग द क्वेश्चन म्हणतो ना ते आहे. बघा, कारण याच्यामध्ये या युक्तिवादात निष्कर्ष आधीच गृहीत धरलेला आहे. बरोबर ना, निष्कर्ष जो आहे तो आधीच गृहीत धरलेला आहे. एक समाज म्हणून गरजूंना आधार देणे आपले कर्तव्य आहे कारण त्या ज्या लोकांकडे पुरेशी संसाधने नाहीत त्यांचा समाजाच्या संसाधनावर हक्क आहे असं म्हटलेलं आहे, म्हणून गृहीत अगोदरच धरलेला आहे. समाजाची गरजूंना मदत करण्याची जबाबदारी आहे कारण त्यांना समाजाच्या संसाधनावर हक्क आहे ना, हे विधान सांगते. येथे काय सांगते? गरजूंना मदत करण्याची जबाबदारी का असावी याचे स्वतंत्र तर्क दिलेला आहे. तर्क दिलेला नाही. बरोबर, उलट याच्यामध्ये हक्क असण्याच्या गोष्टीवर हे स्टेटमेंट आधारित आहे जे आधीपासून सिद्ध करायचं आहे. बरोबर, याला आपण सर्क्युलर रिझनिंग किंवा बेगिंग द क्वेश्चन असं म्हणतो कारण ते प्रत्यक्ष पुराव्याऐवजी स्वतःच्याच गृहीतकावर आधारलेला आहे. राईट, बाकीचे पर्याय काय म्हणतात? त्याला आपण इक्विव्होकेशन म्हणतो है ना. यामध्ये एका शब्दाला दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याचा दोष असतो, पण येथे तसं झालेलं आहे का? नाही. पॉलिसी ऑफ कंपोजिशन, संपूर्ण त्याचा भ्रम है ना, किंवा रचना चुकीची आहे. यामध्ये एका शब्दाला दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरण्याचा दोष असतो. याच्यामध्ये याचा जो अर्थ आहे काही भागांचा गुणधर्म संपूर्ण गटासाठी लागू केला जातो है ना, पण येथे तसं आहे का? नाही, तसा दोष नाही. अपील टू इमोशन, बरोबर, भावनात्मक आवाहन. जर युक्तिवाद भावनांना उद्देशून केला असेल तर हा दोष असतो. ठीक आहे, तर ही पॉलिसी असते, पण इथे तसं झालंय का? नाही, त्यामुळे चौथा पण येत नाही. खालीलपैकी कोणते विधान तार्किक दृष्ट्या या विधानाशी समतुल्य आहे? कोणतेही बेडूक सस्तन प्राणी नाहीत. ऑप्शन्स आहेत, कोणतेही सस्तन प्राणी बेडूक नसतात, सर्व सस्तन प्राणी नसलेले बेडूक असतात, काही सस्तन प्राणी हे बेडूक नसतात आणि काही सस्तन प्राणी बेडूक नसलेले असतात. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए,
कोणतेही सस्तन प्राणी बेडूक नसतात, जे की समतुल्य आहे. कोणतेही बेडूक सस्तन प्राणी नाहीत ह्याच्याशी. युक्तिवादात केलेली चूक ओळखा. स्त्रियांना समजणारे सर्व पुरुष संभाव्यता परिपूर्ण पती आहेत. सर्व संभाव्य परिपूर्ण पती हे असीम सहनशीलतेचे पुरुष आहेत. म्हणून असीम संयम असलेले काही पुरुष आहेत जे स्त्रियांना समजतात. यामध्ये काय विचारलंय? युक्तिवादातली चूक ओळखा. ठीक आहे. पॉलिसी ऑफ इलिसिट मेजर, पॉलिसी ऑफ इलिसिट मायनर, एक्झिस्टेन्शियल पॉलिसी की पॉलिसी ऑफ अनडिस्ट्रीब्युटेड मिडल. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, एक्झिस्टेन्शियल पॉलिसी, अस्तित्व विषयक भ्रम. ठीक आहे. न्याय प्रणालीमध्ये एखाद्या अनुमानाला काय म्हणतात जेव्हा ते त्याच्या मध्यवर्ती पदावर आधारित असते आणि केवळ मुख्य पदाशी सकारात्मकपणे संबंधित असते. केवतर्वयी, केवल व्यतिरेकी, अन्वय व्यतिरेकी आणि व्यतिरेकन्वयी. याला म्हटलं जातं केवतर्वयी. ठीक आहे. आता स्टेटमेंट दिलेले आहेत विधान 1 आणि 2. यामध्ये आपल्याला ओळखायचं की दोन्ही विधान बरोबर आहेत का, दोन्हीची चुकीचे आहेत की एक चुकीचं एक बरोबर आहे. ठीक आहे. एक विधान म्हणते की अनुमानाच्या न्याय प्रणालीमध्ये प्रमुख पद साध्या हे मध्यम पद हेतूशिवाय अस्तित्वात असू शकते. विधान 2, न्याय पद्धतीनुसार मध्यम पद हेतू हे प्रमुख पद साध्याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही. ऑप्शन्स आहेत विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत, की बी विधान 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत, की सी विधान 1 बरोबर आहे 2 चुकीचं आहे, की डी विधान 1 चुकीचं आहे 2 बरोबर आहे. तर यामध्ये विधान दोन्हीही बरोबर आहेत. परत स्टेटमेंट दिले. स्टेटमेंट 1 म्हणते की व्याप्ती सार्वभौमिक सहवासाचा संबंध केवळ दोन वैयक्तिक वस्तूमधील संबंध व्यक्त करते. विधान 2, व्याप्ती व्यक्तींच्या वर्गामधील संबंध व्यक्त करते. है ना. स्टेटमेंट 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत का, दोन्ही चुकीचे आहेत, की एक बरोबर आहे दुसरा चुकीचा आहे, की एक चुकीचा आहे दुसरा बरोबर आहे. तर यामध्ये एक जो आहे विधान 1 तो बरोबर आहे आणि विधान 2 जो आहे तो चुकीचा आहे. अटींची मालिका वाढत्या तीव्रतेच्या क्रमाने असेल. ए, जेव्हा मालिकेतील प्रत्येक संज्ञा पहिली वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा अधिक गुणधर्म दर्शवते. बी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक पद पहिले वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा अधिक विशिष्ट असते. सी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक संज्ञा पहिली वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा कमी विशेषता दर्शवते. की डी, जेव्हा मालिकेतील प्रत्येक पद पहिले वगळता त्याच्या आधीच्या शब्दापेक्षा कमी विशिष्ट असते. ऑप्शन्स आहेत सी आणि डी. सी, ए, बी की डी. तर यामध्ये ऑप्शन ए आणि बी हे बरोबर आहे. महान क्रिकेटपटू सुधीर म्हणतात की मेडिसल्फा साबण आरोग्यासाठी चांगले आहेत, त्यामुळे ते खरेच असले पाहिजेत यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. वरील युक्तिवादात कोणती चूक केली आहे? स्ट्रॉमॅन, अपात्र, प्राधिकरणाकडे अपील, अज्ञानाला आव्हान की निसरडा उतार म्हणजे स्लिपरी स्लोप. तर हे अपील टू अनक्वालिफाईड ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. पुढे बघा. खाली दोन विधान दिलेले आहेत, विधान 1 आणि 2. विधान 1 म्हणते की न्याय तत्वज्ञानामध्ये तर्कशास्त्राचा विषय प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्याचे मौखिक सूत्रीकरण ही केवळ आकस्मिक बाब आहे. विधान 2 म्हणते की न्याय परंपरेतील युक्तिवादाचे मौखिक सूत्रीकरण केवळ इतरांना प्रश्नातील निष्कर्षापर्यंत नेण्यासाठी आहे. तर यामध्ये विधान दोन्हीही बरोबर आहेत. ठीक आहे. अर्थात तुम्हाला गोल्डन पियर ब्रँडचा फोन घ्यायचा आहे. एखाद्याच्या हातात गोल्डन पियर फोन चांगले दिसतात आणि आजकाल सर्व बॉलिवूड स्टार्स ते घेऊन जाताना दिसतात. वरील युक्तिवादात कोणती चूक आहे? रेड हेरिंग, पॉलिसी ऑफ ऍक्सिडेंट, अपील टू फोर्स, अपील टू पीपल, आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलर. तर हे आहे तुमचं अपील टू पीपल, आर्ग्युमेंटम ऍड पॉप्युलर, म्हणजे जिथे जे सर्व लोक करत आहेत ते योग्य आहे असं मानलं जातं. स्टेटमेंट्स दिलेत. न्याय प्रणालीच्या घातकाने अनुमानाच्या भौतिक पैलूवर जास्त ताण दिला आहे. आणि विधान 2 म्हणते पाश्चात्य तर्कशास्त्रातील सिलोजिस्टिक अभिव्यक्तीच्या स्वरूपाच्या पैलूवर जास्त ताण दिला जातो. ठीक आहे. यामध्ये दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे.
तर पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉक टेस्ट है ना, नोट्स, बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर 2 साठी सुद्धा मिळणार आहेत. तर आजच या कॉन्टॅक्ट वरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा जॉइन करायचं आहे. लवकरात लवकर जॉइन करा, कारण प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल. ठीक आहे, त्यामुळे फटाफट जॉइन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्नासह.